नमस्कार, मी संदीप साळुंखे लाईव्ह फॉर कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चाललोय अजून एका निसर्गरम्य अशा कोकणातल्या गावामध्ये आणि हे गाव आहे मठबुद्रुक. आणि मठबुद्रुक हे मालवण तालुक्यातलं गाव आहे आणि सुंदर निसर्गरम्य असं गाव आहे. आणि विशेष म्हणजे या गावामध्ये दोन सुंदर अशी मंदिर आहेत. एक मंदिर आहे ते बोमडेश्वर मंदिर, ज्या ठिकाणी ऐतिहासिक मंदिर आहे ते शिवशंकराचं स्थान आहे ते. आणि या ठिकाणी महाशिवरात्रीची जत्रा असते. आणि विशेष म्हणजे या मंदिरामध्ये दोन तळी आहेत. म्हणजे एक मंदिराच्या समोर तळी आहे आणि एक मंदिराच्या मागे तळी आहे. तर मंदिराच्या समोर जे तळी आहे त्या तळीमधून कायम बुडबुड येत असतात, म्हणून या देवाचं नाव बोमडेश्वर असं आहे. आणि मंदिराच्या मागे जी तळी आहे ती औषधी तळी आहे आणि त्या ठिकाणी अनेक त्वचा रोग बरे करणारे काही त्याच्यात घटक आहेत. त्यामुळे लांबून लांबून लोक येऊन त्या म्हणजे मंदिरामध्ये स्नानाचा आनंद घेतात. आणि आता या मंदिराचं सध्या जीर्णोद्धार सुद्धा चालू आहे, तर आपण बघूया कशा प्रकारे त्या ठिकाणी काम चालू आहे ते. आणि दुसरं मंदिर आहे ते पावनाई मंदिर. आणि हे मंदिर अप्रतिम असं बनवलं आहे तिथल्या ग्रामस्थांनी, कारण ते सध्या कोकणातील जो जांबा चिरा आहे ते चिरेबंदी, त्याला तटबंदी बनवली आणि सुंदर असं म्हणजे पूर्ण कमान विमान अप्रतिम असं बनवलं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ते समजेल कशा प्रकारे मंदिर आहे ते. आणि या मंदिर म्हणजे या गावातील अजून काही ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इथल्या निसर्गाचा तुम्ही आनंद घ्या. आणि या गावाचे ड्रोन शॉट सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला बघायला भेटतील, ते सुद्धा एन्जॉय करा. तर आता मी चाललोय मठबुद्रुकमध्ये. मठबुद्रुक तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि या गावाचं गुगलचं लोकेशन मी व्हिडिओ खाली देईन, जेणेकरून तुम्हाला हा गाव कुठे आहे कसं आहे ते लक्षात येईल. तर आता आपण जाऊया मठबुद्रुकमध्ये. आणि गावामध्ये आता एस टी सुद्धा आली, इकडे सुद्धा आली आणि इकडे दोन एस टी आले. ही कणकवली देवगड आणि ही देवगड कणकवली समोरासमोर. आणि रस्ता छोटा असल्यामुळे आता साईड देतील. आता आपण आलोय निसर्गरम्य अशा मठबुद्रुक गावामध्ये आणि आपण आता सरपंचांच्या घरी चाललोय. आणि माझ्यावर सुयोग सावंत सुद्धा आहेत, खास मुंबईवरून आलेत ते आता आणि आपल्यावर गाव फिरतात. तर आता आपण सरपंचांच्या घराकडे जाऊ. हे सरपंचांचं घर आहे, रस्त्याच्या बाजूला हा आपला रस्ता. इकडे गेला खुडी साईडला जातो, म्हणजे खुडी कोटकामते. आणि या बाजूला कणकवली आणि या रस्त्यावरतीच हे त्यांचं घर आहे. आपण घरी जाऊया त्यांच्या. सुंदरसा बंगला बांधला त्यांनी. आता आपल्यावर इथले विद्यमान सरपंच आहेत. नमस्कार, काय नाव तुमचं? मोहन सदाशिव वेंगुर्लेकर. नमस्कार. आणि यांचं सुंदर असं घर आहे वेंगुर्लेकरांचं. आणि आता आपण आधी पहिलं घर बघूया, तुमचं घर दाखवा, मग आपण गावाबद्दल सुद्धा माहिती घेऊ तुमच्याकडून. तर तुमचं घर कसं आहे ते दाखवा ते पहिलं, कारण तुम्ही इकडे होमस्टे करणार आहात ना. हो. तर आपण नंतर मंदिरात जाऊन आपण गावाची माहिती घेऊया त्यांच्या पाहुणे मंदिर. हा हॉल आहे. हां. आणि सध्या लाईट नाही फक्त, पण लाईट समोर असल्यामुळे लाईट नाही. आणि इकडे संपूर्ण घर आहे. आणि तुम्ही वरती होमस्टे केले ना? वरती होमस्टे, खाली आम्हाला सोमवार असल्यामुळे लाईटचा नंतर बॅटरी बॅकअप करणार या ठिकाणी. आपण खालच्या घरातून वरती चाललो इकडे, म्हणजे पहिल्या माळ्यावर. थोडक्यात तुम्हाला घर दाखवतो. यांचं अजून काम चालू आहे, लवकरच ते होमस्टे त्यांचं पूर्ण होईल. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण सांगतील ते. हे बघा असे रूम बनवले. तुम्ही गावाचा अनुभव घ्यायचा असेल तर हा चला ओपन करा. त्यांनी टुरिस्ट लोकांसाठी बनवलेलं आहे लवकरच. आणि गावात पण काही लोक असं येतात. यांनी असं टेरेस बनवलंय. हे बघा इथं तुम्हाला संपूर्ण वाडीचा इकडे व्ह्यू भेटेल. इकडे पण आहे ना गॅलरी आहे इकडे. ओके, बाहेरून जिना म्हणजे बाहेरच्या बाहेर. हां, आता आपण घरात ना आलो, पण बाहेरच्या बाहेर यायचं असेल तर इथून जिना आहे बघा, मस्त पूर्ण चारी बाजूला गॅलरी आहे. प्रत्येक बेडरूम मधनं. आणि आता किती लोकांची कॅपॅसिटी करणार तुम्ही? 20-25 लोक राहू शकतील ना.
दिवाळीपासून साधारण चालू होईल त्यांचं, दिवाळीपर्यंत. दिवाळी डिसेंबर हां, म्हणजे ह्या सीझनला चालू होईल. हे सगळे हे मस्त बनवलं आहे ना इकडे. तर आपला टिपिकल गावचा लुक दिलेला आहे. कंदील आहे, हँगिंग बल्ब. तर रात्री एकदम माहोल असेल इकडे. कॅन्डल लावले ना बरोबर. आणि आता बॅटरी बॅकअप पण तुमचं येईल ना थोडं. ते आता जेव्हा चालू होईल तेव्हा बॅटरी बॅकअप, इन्व्हर्टर बॅटरी बॅकअप असेल त्यांची. अशी रूम आहेत आणि रूममध्ये प्रत्येक रूममध्ये तुम्हाला बेड भेटेल. अजून या रूमसाठी गॅलरी, म्हणजे या गॅलरीतून बसू शकता तुम्ही. आपला रोड साईड, इकडे रोड आहे त्यांचा, मेन रोड गावचा. ही तुमच्या तर वाडी कुठची येते? गाडीवाडी गाडीवाडी ना, पावनादेवी मंदिर नाही, पावनादेवी मंदिर, गाडीवाडी, मठबुद्रुक. इकडे सुद्धा आहे. साधारण 20 लोकांची अरेंजमेंट असेल यांच्याकडे. इकडे पण, हा इकडे पण बेड आहे, इकडे बेड आहे. हा, ते दिवाळीपर्यंत त्यांचं रेडी होईल सेटअप. बरोबर. आणि होय होय काम चालू आहे. पण दिवाळीनंतर नक्की कॉन्टॅक्ट करा. इकडे हे किचन पण बनवून देणार आहेत. म्हणजे ज्या लोकांना स्वतः बनवायचं असेल तर ऑप्शन असेल त्यांच्याकडे. म्हणजे तुम्ही पण बनवून देणार, हा सेपरेट किचन देणार, करू शकता. म्हणजे असं तुम्हाला गावाकडे राहून राहायचं, म्हणजे येऊन राहायचं असेल तर इकडे त्यांची फॅसिलिटी सगळी असणार. आणि इकडे काय केलं, बाथरूम आहे. हा, तशी त्यांची होमस्टेची संकल्पना आहे मस्त. इकडे आणि इकडे टॉयलेट. हा ठीक आहे. वॉशिंग मशीन, ओके. त्यांच्यासाठी सेपरेट वॉशिंग मशीन पण आहे. अशा प्रकारे. आणि वरती पण जातात. म्हणजे दुमजली आहे. फक्त ग्राउंड फ्लोअरला ते स्वतः राहतात आणि फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर होमस्टे असणार. 20 लोकांची कॅपॅसिटी. आणि तुमचं म्हणजे तुम्ही बुकिंग केव्हा चालू करणार होमस्टेचं? दिवाळी नंतर ना? पूर्ण काम झालं ना. हां, चालेल चालेल. पुन्हा एकदा ॲड आपण करूच, पण दिवाळीनंतर चालू होईलच त्यांचं. तसंच काम चालू आहे. बाकी सगळं काम झालं आहे इकडे. आणि इकडे एक फ्लोअर बनणार आहे अजून वरती. म्हणजे वरती सुद्धा, हा, इकडून तो जिना असणार. यांना प्रत्येक रूमला मस्त बाल्कनी इकडे, हवा छान आहे तिकडे. आणि संपूर्ण वाडीचा व्ह्यू तुम्हाला भेटेल इकडे. आणि इकडे वरती आता हे बनवणार म्हणजे फ्लोअर. आणि इथून वरती जायचं आहे ना. वरून सगळं आहे असेल, म्हणजे पूर्ण हॉलच बनणार आहे वरती. हा एकदम आपण टॉप व्ह्यूला आलो. अशी त्यांची होमस्टेची संकल्पना आहे. आणि बघ असा अप्रतिम असा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल. आणि इकडून असं वरती जाता येईल ना? हो, इथून 2 टप्प्याला. हा, इकडून जिना करून वरती हॉल सारखं होणार. हा, चांदण्या वगैरे झोपून बघतात. म्हणजे 20 पेक्षा जास्त लोक पण राहतील ना? राहतील, पण आम्ही कधी आपल्या कम्फर्टेबल. हा, कमीत कमी 20. थोडी कमी जास्त पण होऊ शकतं. एखादा ग्रुप येऊन राहू शकतो. हो, राहू शकतो. आणि हा व्ह्यू आहे. तर गावात जर कोकणातल्या गावात राहायचं असेल तर तुम्हाला इकडे ऑप्शन आहे. आणि तुमचा आधी कॉन्टॅक्ट नंबर सांगा. म्हणजे मोबाईल नंबर आहे 9420 64 67 55. हा, या नंबरवरती तुम्ही दिवाळीपासून बुकिंग घेऊ शकता साधारण. हा, कॉन्टॅक्ट करा आणि ते तुम्हाला सांगतील. आणि किती दिवसासाठी, म्हणजे किती दिवसासाठी अगोदर सांगायचं असं काय? हा, बरोबर. अगोदर त्यांना फक्त सांगायचं किती लोक येणार आणि किती दिवस राहणार. हा, जेवणाची व्यवस्था काय पाहिजे, व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन. गावातलं जेवण. बरोबर. तसं सुंदर आणि कौलारू आणि कोकणातलं सगळं जेवण तुम्हाला इकडे मालवणी पद्धतीचं आपलं रेग्युलर जेवण तुम्हाला इकडे भेटेल. व्हेज नॉनव्हेज ऑप्शन त्यांच्याकडे रेडी असणार. मस्त छान संकल्पना आहे गावात राहून पर्यटन करण्याची. तर आपण थोडक्यात दाखवलं. यांचं काम चालू आहे. होय. आणि हा, बारमाही हा, ते तुम्हाला शेतात पण घेऊन जातील. हा, म्हणजे तुम्ही शेतीच्या वेळी आलात तर शेती पण येऊन करू शकता. मुंबईच्या किंवा बाहेर लोकांना. आणि काही लोकांना आवड असते शेतात. त्या उद्देशाने आम्ही केलंय. हा, मग तुमच्याकडे बारमाही असते ना शेती? बारमाही शेती आमची असते. हा, हे कारण यांच्याकडे पाणथळ जागा आहे ना इकडे. हा, पूर्ण मळा भरलेला असतो खालचा. माडाची बाग आहे. म्हणजे आता भात शेती आणि इतर वेळी भैमुख, हा, कुळीत, नाचणी. ओके. आता नाचणी, कुळीत आणि भैमुख आणि भात आहे. ओके. उन्हाळ्यात शेतात जे काय असेल ना, म्हणजे तुम्हाला जर तो अनुभव घ्यायचा असेल तरी येऊन घेऊ शकता. गावात येऊन गावात काय कसं करतात ते बघायला मिळेल. ते म्हणजे गावचं पर्यटन, विलेज पर्यटन. मस्त तुम्हाला कोकणातलं गाव अनुभवायचं असेल तर यांना नक्की दिवाळीनंतर चालू होईल. कॉन्टॅक्ट नक्की करा. आणि सुंदर बनवले. रोडच्या बाजूला, हा रोड आहे आपला, रोडच्या बाजूला त्यांचं घर आहे.
मस्त. तर आता आपण मंदिरात जाऊया आणि मंदिरात जाऊन आपण इतर ग्रामस्थांबरोबर अधिक माहिती घेऊया गावाबद्दल. यावर्षी त्यांनी एक नवीन प्रोडक्ट चालू केले, म्हणजे पुढच्या वर्षी फुलाणाचे, यावर्षी प्रायोगिक तत्वावर आहे ना. कसले शेंगदाणा गुळ मोदक, शेंगदाणा गुळ मोदक. आणि 12 महिने भेटतील की कसं भेटणार? 12 महिने भेटेल ना. 12 महिना ऑर्डर प्रमाणे. त्यांनी नंबर त्यांचा दिलाच आहे. जर असे मोदक पाहिजे असतील ना तर खास करून गणपतीला लोक घेतातच, आणि इतर बी पण पाहिजे तर मोदक भेटतील बघा. शेंगदाणा गुळ मोदक मस्त. आणि किती पॅकेटमध्ये असणार हे? 6 पॅकेट मध्ये. आणि त्यांच्यावर आता वहिनी सुद्धा आहेत. आता दोघे मिळून हा व्यवसाय करणार तुम्ही, बरोबर ना? वहिनीचं नाव काय? मानसी मोहन वेंगुर्लेकर आणि वेंगुर्लेकर साहेब मिळून टुरिझम प्लस तुम्ही म्हणजे यांना नक्की कॉन्टॅक्ट करा, नंबर दिलाय. आणि तुम्हाला शेतीचा अनुभव सुद्धा ते देतील. शिवाय गावचं लाईफ जर जगायचं असेल, एक काही दिवस येऊन इकडे राहायचं असेल, तुम्ही राहू शकता. पूर्ण फॅसिलिटी आहे. आणि ते गावचे सरपंच असल्यामुळे, पूर्ण गावाची सुद्धा ओळख असल्यामुळे ते तुम्हाला पूर्ण गावचा अनुभव देतील. आणि वहिनींना स्पेशल आवड आहे जेवणाची, त्यामुळे व्हेज नॉनव्हेज तुम्हाला एकदम रुचकर जेवण खायला मिळेल. हा, दिवाळीपासून तुमचा ऑप्शन ऑन आहे. ते स्पेशल मटन असतं, खोबऱ्यात बनवलेलं मटन असतं, मळून ना करतात, मिक्सरला नाही लावतात, एक मुरवायचं. एक मटन आमच्या नेक्स्ट टाइम मी येईन तेव्हा नक्की दाखवेन. मी यांचं जेव्हा चालू होईल तेव्हा पुन्हा एकदा येणार आहे, तेव्हा तुम्हाला दाखवेन त्यांची म्हणजे कसे आहे. पण आता तुम्ही जर येणार असाल, प्लॅन करत असाल दिवाळीनंतर, तर 2024च्या दिवाळीनंतर तुम्ही इकडे येऊ शकता. रेडी असेल सगळं मस्त. आणि यांनी आता मोदक बनवले, ते सुद्धा ट्राय करा इकडे आल्यानंतर. छान छान सुंदर. आता इथल्या गावातल्यांसाठी पण ऑप्शन तयार झाले आणि बाहेरच्या टुरिस्टसाठी पण ऑप्शन तयार झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी येऊन राहू शकता. आणि बाकी गाव कसं आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघूया. ते बघा, बाहेरून घर दाखवतो कशा प्रकारे ते सुंदर घर बनवलं आहे. मठबुद्रुक गावातलं एक सुंदर घर बघतोय आणि मस्त बनवले. तुम्ही इकडे येऊन नक्की गावचा अनुभव घेऊ शकता. आणि तुम्हाला घर कसं वाटलं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि डिझाईन सगळी तुमचीच ना? हो, स्वतः डिझाईन केलेली आहे, त्याच्यामुळे स्वतः डिझायनर आहेत आणि सुंदर बनवले. आणि जेव्हा पूर्ण बनेल ते अजून अप्रतिम बनेल. आणि तुम्हाला पार्किंग पण आहे, इकडे गाडी पार्क करू शकता. गावाकडे पार्किंगचा काही इश्यू नसतो, त्यामुळे. हां, तर आता कुठे आहे आपण? मंदिरात जाय. हां, आणि तिकडे जाऊन इतर ग्रामस्थांना भेटू आपण, तिकडे माहिती घ्या गावात. आपण गाडीवाडीतली खरं बघतोय, सरपंचांचं घर इकडे. तर आता आपण इकडल्या पायवाटेने चालत चाललोय मंदिराकडे. सुंदर निसर्गरम्य गाडीवाडी. आणि गाडीवाडीत किती घरं आहेत? गाडीवाडी 30-35 घर आहेत. 35. आणि पूर्ण गावात किती घरं होतील तुमच्या? गावात आमच्या 400-450 घर आहेत. 450. तुमची वाडी पण मोठी आहे. आपण पावनाई मंदिराकडे आलोय. सुंदर असं हे मंदिर एवढं अप्रतिम आहे ना. काजू फॅक्टरीसाठी केलं आहे, खाली काजू फॅक्टरीवर आहे इकडे. हा, चालू केलं नाही. चालू होईल ना दिवाळीनंतर. डिसेंबर पुढच्या सीझनला, काजू सीझनला चालू होईल. ओके, मग तुम्ही इकडे काजू पण खरेदी करू म्हणजे गावात. हो, गावात स्वस्त म्हणजे गावातल्या गावात. सरपंचांना कॉन्टॅक्ट करा, ते मदत करते सगळे. हा, सुंदर बनवलेलं आहे. हे अप्रतिम मंदिर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, पण पुन्हा एकदा मी आता आलो आहे या मंदिरामध्ये दर्शन केलं. बघा, चिरेबंदी बांधकाम लय भारी, अप्रतिम असं मंदिर आहे. आपण अनेक वेळा या ठिकाणी आलोय, पण आता पुन्हा या मंदिरात आलोय. सुंदर चिरेबंदी, हे बघा मस्त. आणि आता आपण दिवसा झालं, त्यामुळे तुम्हाला दिवसाचं मंदिर कसं आहे ते बघायला मिळेल. आपण इतर वेळी जत्रेसाठी आलो होतो. अप्रतिम असं मंदिर आहे. ग्रामदैवत पावनाई मंदिरामध्ये आपण आपल्यावर आहेत बाबा घाडी इथले मानकरी आणि त्यांच्याबरोबर सरपंच सुद्धा आहेत. आणि तुमचं नाव काय? रवींद्र यादव. तर हे सगळे ग्राम बुवा आहेत. अरे वा. हा, तर आता हे मंदिर आहे. आता आम्ही तुमच्या मंदिरामध्ये आलोय. तर हे तुमचं गावाचं प्रमुख मंदिर आहे ना, म्हणजे पावनाई मंदिर आणि बोंबडेश्वर म्हणजे गावातली प्रमुख मंदिर आहे. तर आता तुमची इकडे उत्सव कुठचे होतात आणि कसे होतात ते जरा सांगा. म्हणजे वर्षे 12 मध्ये. उद्या अश्विन प्रतिपदा ते विजयादशमी पर्यंत तिथं 9 दिवस भजन आरती, तिथं म्हणजे लोकनाट्य वगैरे असे कार्यक्रम होणार. 9 दिवस होणार पूर्ण. 9 दिवस नवरात्री. आणि 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजे शिवलग्न तरंगासह स्वारी तिथे जाणार सभा मंडपात. बरं. शिवलग्न होऊन सोनं लुटणार लोक. आणि हा म्हणजे इथून तुमचा कार्यक्रम चालू कधीपासून होतात?
पहिल्या म्हणजे अश्विन प्रतिपदा. प्रतिपदेपासून तसं नाही म्हणजे वर्षाचा वार्षिक चालू केव्हापासून होतं म्हणजे जून पासून ना म्हणजे मिरगापासून तुमचं वार्षिक चालू पहिलं वार्षिक आषाढी एकादशी. आषाढी एकादशी त्यावेळी भजन एक दिवसाचं आहे असं. हा एक दिवस. ओके त्यानंतर हे दसरा 4 सोमवार 4 सोमवार नंतर आणि त्याच्यानंतर हे आता विजयादशमी. दसरा. हा दसऱ्यानंतर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमी पर्यंत. बरोबर. आणि तुमचा हे म्हणजे हरिनाम सप्ताह असतो तो याला सप्ताह कार्तिक एकादशी. कार्तिकी एकादशीच्या पहिले 7 दिवस पांडव पंचमी चालू होणार. हा पंचमी ते द्वादशी. द्वादशी बरोबर 7 दिवस 7 दिवस पूर्ण होणार. बरोबर. त्या दिवशी संपणार सम्राट होणार. आणि त्याच्यानंतर त्रिपुरा पौर्णिमे दिवशी तिपर. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमा आणि होळी. होळी त्याच्यानंतर होळी. होळीच्या नंतर गाव फिरण्याची मर्यादा असा म्हणजे डाळप स्वारी. पण ती तुमची कौलानुसार असणार ना. कौलानुसार. हा बरोबर. त्याचा फिक्स डेट नाही. फिक्स दिवस नाही ठरलेला. आता या मंदिरात हे कार्यक्रम होता आणि बोमडेश्वर मंदिरात बाकी महाशिवरात्र मंदिरात महाशिवरात्रात हो पूर्वंपारीचं नाही म्हणजे उत्सव म्हणून चालू केलाय. ओके म्हणजे त्या मंदिरात एकच जत्रा असते ती महाशिवरात्रीला. त्रिपुरा पौर्णिमा आणि महाशिवरात्र त्या ठिकाणी आणि बाकीचं या ठिकाणी. ओके. अशा प्रकारे सुंदर असं मट्टबुद्रुक गावातील हे पावनाई मंदिर. आणि मंदिर छान आहे तुमचं. मी पुन्हा एकदा मंदिरात आलो आणि सुंदर मंदिर आहे तुमचं. मस्त बनवलं. आणि या मंदिरामध्ये तुमचं ग्रामस्थांचा सहभाग जास्त आहे ना म्हणजे ग्रामस्थांनी मुंबई मंडळ. ओके. तर आपण अप्रतिम असं मंदिर बघतो मस्त. आणि बाबागडे यांनी पुन्हा एकदा मस्त माहिती दिली. छान वाटलं. धन्यवाद. तर आता आपण मंदिरात आलो आणि बाबागडे यांनी सुंदर माहिती दिली यांच्या वार्षिकाबद्दल. अशा प्रकारे मस्त. सुंदर असं मंदिर आहे आणि सुंदर माहिती दिली बाबाकडे यांनी. आणि या ठिकाणी अशा प्रकारची वार्षिक होतात. आणि मंदिर ग्रामस्थांनी अप्रतिम बनवले म्हणजे हे बघा संपूर्ण चिऱ्याचा वापर करून हे प्रॉपर चिरेबंदी आहे. सुंदर मंदिर आणि सुंदर असं काम आहे मंदिराचं. संपूर्ण चिरेबंदी तटबंदी वगैरे आणि चिऱ्याचा अप्रतिम वापर केला आहे. एक कोकणातील अप्रतिम असं मंदिर बघतोय. आणि तुम्ही पण या गावात आला तर नक्की या मंदिराला भेट द्या. सुंदर वातावरण आहे. तर आता आपण जाऊया ग्रामपंचायतमध्ये. बाजूला ग्रामपंचायत ऑफिस आहे आणि त्या ठिकाणी आपण अधिक माहिती घेऊया गावाबद्दल सरपंचाकडून. अशा प्रकारे मंदिर आहे. सुंदर मंदिर म्हणून अप्रतिम आणि परिसरात अप्रतिम वाटतो. ड्रोन शॉट घेतले आपण इथून. ते व्हिडिओच्या एंडिंगला एन्जॉय करा. निसर्गरम्य पावनाई मंदिर. आणि बाजूचे ग्रामपंचायत ऑफिस. नमस्कार. अरे आणि आपल्याला गुरु साहेब भेटले या. तर आता पावनाई मंदिराच्या बाजूलाच ही ग्रामपंचायत आहे बघा सुंदर. आणि इथे आपण संपूर्ण माहिती घेऊया. यांची ग्रामपंचायतचं ऑफिस आहे इकडे. इकडे बघा मट्टबुद्रुक गावाचा नकाशा आहे संपूर्ण. कशी वाड्या आहेत ते नकाशा आहे इकडे. अन्य सगळी माहिती आहे गावाची. तर आता आपण सरपंचांना इकडे भेटूया. आता आपण यांच्या ऑफिसमध्ये आले आहात आणि सरपंच साहेब आहेत. आणि हे कोण कोण आहेत आपल्यावर? आमचे मडदूर पोलीस पाटील सूर्यकांत गाडी. ओके. एक तलाठी आहे ऑफिस आमचे कोतवाल समीर गुरव. आणि आमचे नार्वेकर प्रफुल्ल नार्वेकर पण नाना नार्वेकर. एक लाडका भाऊ योजना अंतर्गत मुख्यमंत्र्यांची योजना राबवली होती की गावात त्या निमित्ताने आम्हाला ठेवला. ओके ओके. म्हणजे असं काही म्हणजे फॉर्म भरण्यासाठी फॉर्म नाही लोकांची एक सुविधा सांगायचं किंवा म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही. हा. तर आता तुमच्या गावाबद्दल माहिती द्या. म्हणजे किती लोकसंख्या आहे गावची, कसं किती वाड्यांचं गाव आहे? आमच्या गावाची लोकसंख्या 1500 आहे जवळजवळ. ओके. 1400-1500. आणि आमच्या गावामध्ये साधारण 13 वाडी आहेत. ओके. पोपळघाटी धनगरवाडी
भरडवाडी, हम्म, लिंगरसवाडी, हम्म, नार्वेकरवाडी, बौद्धवाडी, घाडीवाडी, हम्म, बोंबडेश्वरवाडी, हम्म. डिगीवाडी, हम्म. पांडलोस आणि धनगरवाडी पठार. ओके, असे हा. 13 वाड्यांचं गाव आहे आणि सध्या. बाटकरवाडी. हा, हा. आणि साधारण किती घर आहेत बोललात तुम्ही? साधारण इथे 250 कुटुंब आहेत हा, आणि घरं जास्त आहेत म्हणजे हा. म्हणजे एक 350-400 घर असतात. हो 450 घर आहेत. ओके. आणि तुमच्या गावात निसर्गरम्य असं निसर्गम असं गाव आहे आमचा. बारमाही पाणी हो 12 पाणी. आणि प्रमुख उत्पादन तुमचं काय शेती? शेती म्हणजे प्रमुख उत्पादन म्हणजे भात, भैमुख, नाचणी. हा, शेतीमध्ये. हो. आणि फळबागामध्ये काय? फळबागामध्ये आंबा, काजू, आंबा, काजू, नारळ. ओके. आणि आता या ग्रामपंचायतीला कुठचा पुरस्कार भेटलाय तुमचा म्हणजे गाव म्हणून? हगंदारी मुक्त गाव हा पुरस्कार मिळाला होता. हा, हा. अगोदरच्या काळात. हो. हा, हा. आणि आता सध्या तुमच्या नवीन नवीन योजना नवीन नवीन ज्या योजना आहेत ना, आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ती आमच्या गावात चांगल्या प्रमाणे आम्ही राबवली. जे काही योजना येतात, कृषीच्या योजना येतात, हम्म, चालपत्र वाटप, प्लेट वाटप, हा. हे सर्व योजना जे कोंबड्यांच्या पिलांचे वाटप ज्या योजना येतात ते पूर्णपणे आमच्या गावात आम्ही राबवतो. ओके. अशा प्रकारे तुमचं निसर्गरम्य गाव आहे. आणि हो. तुम्ही थोडक्यात म्हणजे तुमचं परिपूर्ण गाव आहे ज्यात म्हणजे तुमच्याकडे पाणी आहे, शेती आहे आणि इतर उत्पादन पण तुमचं चांगलं आहे. हो. आणि काजूचं जास्त उत्पादन आहे ना? काजू जास्त उत्पन्न. तर अशा प्रकारे यांचं निसर्गरम्य असं गाव आहे. हा, तर तुम्ही आता सरपंच आहेत हो आणि आमचे उपसरपंच. उपसरपंच विनायक उर्फ बाबू व्हाईट आहेत. हा, हा. हे चांगल्या प्रकारचे उद्योजक आहेत. हा, हा. त्यांचा चांगलाच आम्हाला साथ असतो म्हणजे लाभ आर्थिक दृष्ट्या म्हणा हा. किंवा काय हा, हा. कामं करायला. आता तुम्ही सरपंच उपसरपंच किती सदस्य आहे टोटल म्हणजे? टोटल आम्ही 7 सदस्य हा, आणि सरपंच मिळून 8. 8. ओके, असं आहे. ते आहेत उपसरपंच विनायक शिवराम बाईत. ओके. आता सरपंच साहेब बिजी आहेत, तर आता आपण जाणार आहोत बोंबडेश्वर मंदिरामध्ये आणि आपल्यावर समीर गुरव साहेब आहेत, त्यांच्यावर आपण आता बोंबडेश्वर मंदिरामध्ये जाऊया. आणि आता आपण जाऊया, इथे तलाठी ऑफिस सुद्धा आहे, ते पण दाखवतो मला वरच्या माळ्यावरती, म्हणजे ग्रामपंचायत प्लस तलाठी ऑफिस. तर आता आपण तलाठी ऑफिस बघतो, इकडे वरच्या माळ्यावरती आहे ते. हे बघ इकडे लिहिले तलाठी ऑफिस मट्टबुद्रुक. आणि या ठिकाणी कुठच्या गावचे तलाठी ऑफिस आहे? मठबुद्रुक, बुधवळा, हा, कुडोपी आणि निरू. ओके. 4 गावाचं ऑफिसचं काम इकडे होतं. तर आता आपण गुरव साहेबांबरोबर चाललोय बोंबडेश्वर मंदिरामध्ये. आणि तुम्ही इकडेच काम करता ना? हो. त्यामुळे बारमाही इथली पूर्ण प्राथमिक शाळा. आणि हे बोंबडेश्वर मंदिर आहे ते कणकवली आणि इकडे खुडीला जो रोड गेला आहे त्या रोडवरतीच आहे, म्हणजे गावच्या मुख्य रस्त्यावरतीच आहे. आणि या गावाचं गुगल लोकेशन मी व्हिडिओ खाली देईनच. हे बघा तीर्थक्षेत्र बोंबडेश्वर, नवीन मंदिर बनते, तर आपण त्याच्याबद्दल अधिक माहिती घेऊया. तर आपला जुनं मंदिर कशा प्रकारे होतं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. असा सुंदर ऐतिहासिक असा परिसर आहे या मंदिराचा. आणि इथले मानकरी गुरवसाहेब आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती सुद्धा घेऊया मंदिराच्या या कार्यक्रमाबद्दल किंवा मंदिराबद्दल. जय श्रीदेव बोंबडेश्वर. आणि समोरची तळी. या मंदिराचा म्हणजे डिटेल एपिसोड आपल्या चॅनलवरती आहेच, पण थोडक्यात सांगतो. इथे ना तळी आहे ना, इकडे बुडबुडे येतात खूप सारे. हे बघा कंटिन्यू बुडबुडे चालू आहेत. आणि ह्या बुडबुड्यामुळे बोंबडेश्वर नाव आहे, कारण कायम बुडबुड येतं या पाण्यामध्ये. आणि हे वैशिष्ट्यपूर्ण पाणी. आता अधिक माहिती आता पुन्हा घेऊया आपण या ठिकाणी. आणि आता संपूर्ण मंदिर नवीन बनणार आहे, म्हणजे मे महिन्यापर्यंत तुम्हाला एक इथे नवीन स्वरूपातलं मंदिर बघायला भेटेल. सुंदर असं मंदिर आहे. आणि इथलं पण मंदिर आहे. आता सगळं म्हणजे डेव्हलप होणार आहे, सगळं संपूर्ण परिसर आता नवीन बनणार आहे. तर मागची तळी पण दाखवतो. इकडे मागे तळी आहे, औषधी पाण्याची तळी. म्हणजे सुंदर असं परिसरात संपूर्ण बनणार आहे. सध्या डेव्हलपमेंट चालू आहे. हे बघा ही आहे इथली औषधी तळी. ते संपूर्ण आता व्यवस्थित बनवणार आहेत, काम चालू आहे. म्हणजे मे महिन्यापर्यंत ते काम बऱ्यापैकी होईल. तर आता आपण
समीर गुरव साहेबांकडून अधिक माहिती घ्या. तर आता आपण सुंदर असं बोंबडेश्वर मंदिर सुद्धा बघितलं, काम चालू आहे ते. आणि आता आपल्यावर आहे समीर साहेब. आणि तुमचं नाव काय बोलला तुम्ही? बाळकृष्ण पाटील. तर आता हे तुमचं जो काय थोडक्यात मंदिराबद्दल पहिली थोडक्यात माहिती द्या आणि नंतर तुमच्या या जीर्णोद्धार कार्यक्रमाबद्दल पण सांगा. श्री बोंबडेश्वर मंदिराचा आता जीर्णोद्धाराचा आमचा हे चाललं आहे, गावाच्या वतीने संपूर्ण जीर्णोद्धार करताय. तरी सरळ असते लोकांनी मदत करा. आणि हे तुमचं ऐतिहासिक असंच हे आहे. ऐतिहासिक पुरातन आणि मंदिराबद्दल माहिती द्यायची तर हे म्हणजे आपण ऑलरेडी एपिसोड केलाय, पण तरी पण पुन्हा एकदा सांगा कशा प्रकारे हे मंदिर आहे ते. बोंबडेश्वर देवस्थान जुनं पूर्वी प्राचीन देवस्थान आहे. आणि खाली समोर तळी आहे, तिथे बोंबाडे असे येतात, पाण्याची बुडबुड येतात म्हणून बोंबडेश्वर. हे दोन्ही इकडच्या वाड्यांना पाणी पुरवलं जातं, प्यायला पाणी अजूनही वापरलं जातं. तुमच्या गावात विहिरी हा प्रकार जास्त नाही पाण्यामुळे, डायरेक्ट नैसर्गिक पाण्याचा वापर जास्त इकडे पिण्यासाठी दोन्ही वाडे इकडे म्हणजे काढतात पाण्याचा. आता हे मंदिर तुम्ही नवीन बनवतोय ते अंदाजित खर्च किती आणि काय म्हणजे लोकांकडून काय अपेक्षित आहे तुम्हाला? 32 लाखाचं असं बजेट आहे. म्हणजे 35 लाखापर्यंत बजेट आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी तेवढं असं गाव आमचं असं छोटंच आहे. बरोबर, गाव आहे आमचं, जास्त म्हणजे मागासलेलं गाव असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सरळ असते मदत करा. म्हणजे अजून चांगलं हे बनू शकतं. आता विषय असा आहे की हे मंदिर म्हणजे शिवशंकराचं एक आध्यात्मिक स्थान आहे आणि सिंधुदुर्गातलं तसं सुप्रसिद्ध मंदिर आहे. म्हणजे जे शिवप्रेमी आहेत त्यांनी नक्की या मंदिराला सडळ असते मदत करावी. इकडे स्कॅनर आहे, पुढे तुम्ही तुम्हाला दाखवतो. तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट करू शकता यांना. आणि त्याचे तुम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर पण शेअर करतो तुमची सगळ्यांची. आता तुमचा पण कॉन्टॅक्ट नंबर बोला सध्या. महत्वाचं म्हणजे मागे जी तळी होती ना, आजारी जना स्किन रोग वगैरे काय झाले तिथे जर आंघोळी केली तर तिथे ते स्किन त्याचे ऑटोमॅटिकली होऊन जाईल. असं या देवाचं हे आहे, जागृत. आणि अजूनही त्याच्या लोक येतात आंघोळी करायला. आजही ते हे आहे तसं. आणि काम पूर्ण झाल्यानंतर ते अजून सुंदरच बनेल. जेवढं हे सुशोभित आणि चांगल्या प्रकारे करता येईल ते आपण आम्ही प्रयत्न करणार. बरोबर. आता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा. माझा कॉन्टॅक्ट नंबर 94 23 94 90 आणि 52. ओके, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि समीर गुरव म्हणून. आणि त्यांचं संपूर्ण तिकडे मंडळाचं नाव बिवाद ते मी तुम्हाला शेअर करतो, जेणेकरून तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि या मंदिराच्या सोयीच्छेने करू शकता यांना. कारण हे मंदिर सुंदर बनणार आणि हळूहळू म्हणजे परिसर पण थोडाफार डेव्हलप कराल त्या अनुषंगाने. ही तटबंदी अशीच राहणार आहे की ही पण बदलणार? हे पण डेव्हलप होणार नंतर. सध्या संपूर्ण परिसर डेव्हलप होणार आहे हळूहळू. आता काम चालू आहे. तर नक्की सडळ असते यांना मदत करा. तर तुम्हाला तो स्कॅनर दाखवतो म्हणजे ऑनलाईन. आणि ते अकाउंट ऑनलाईन आहे सगळं, म्हणजे सगळं तुमचं ऑनलाईन. आणि तुमचा ट्रस्ट आहे ना मंदिराचा, काय नावाने? ह्याच्याकडे हे केलेलं आहे, रजिस्टर आहे, रजिस्टर केलेलं आहे, रजिस्टर ट्रस्ट आहे. त्यामुळे तुम्हाला टॅक्स बेनिफिट पण मिळेल. तुम्हाला काय असेल तर तुम्हाला नंबर शेअर करतो बाकीच्यांचे. बघा हे संपूर्ण यांचं जीर्णोद्धार म्हणजे मंडळ आहे. ही किती लोक समिती आहे, पूर्ण जीर्णोद्धार समिती. आणि यांचे नंबर आहेत सगळ्यांचे. बाळकृष्णाचा नंबर द्या, अध्यक्ष म्हणून मुंबईत. आणि संपूर्ण नंबर आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट केला तो नंबर दाखवतोय बघा. हे संपूर्ण नंबर आहेत. तुम्ही व्हिडिओ स्लो करून बघू शकता, स्टॉप करून. आणि नाव आहे सगळे. तर तुम्ही यांना नक्की सडा असते मदत करा, कारण सध्या यांचं नियोजित मंदिर हे अप्रतिम असं मंदिर बनणार आहे सिंधुदुर्गातलं. या नंबरबरोबर अजून कोण? बाळकृष्ण सडेकर म्हणून मुंबईचे, अंकुश सडेकर मुंबईचे अध्यक्ष आहेत. ते मुंबईला असतात, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्यांचा नंबर 98 69 45 51 62. ओके, तर त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर तुम्ही मुंबई लेवलला पण संपर्क करू शकता. बरोबर. आणि आता तुमचं कसं बनणार आहे त्याचं काय प्लॅनिंग आहे? आता आपण बघितलं सुंदर असं बोंबडेश्वर मंदिर. आणि आता मंदिराकडून आपण जाऊया. यांची शाळा बाजूलाच शाळा आहे, त्या ठिकाणी आता बघा आपण. आणि बघा मंदिर परिसरात केवढं मोठं झाड आहे बघा, मोठं झाड आहे अप्रतिम असं. नाही बघा मंदिराच्या बाजूला एकदम पुरातन असं झाड आहे, मोठा घेर आहे याचा. घेर बघा एवढा. तर अशी जुनी झाडं आपल्या कोकणात आता दुर्मिळ चालली आहेत, पण त्याच्यापैकी एक झाड आहे इथे. वडाचं झाड आहे, वड आणि इतर काही झाडं पण आहेत, मिक्स आहेत सगळं मस्त. तर आपण आता शाळेत जाऊ इथे बाजूला. ही आहे इथली पूर्ण प्राथमिक शाळा.
आणि जुनी शाळा आहे, म्हणजे सिंधुदुर्गातली की कोकणातल्या जुन्या शाळांपैकी एक शाळा आहे. आपण शाळेमध्ये होतो आणि 1947 शाळा आहे नाही, 1947 म्हणजे 75+ वर्ष झालेली आहेत. म्हणजे आपले स्वातंत्र्याच्या आणि त्याच्या अगोदर पण शाळा असेल, पण रेकॉर्डनुसार 1947 पासून तुमचे रेकॉर्ड आहे. हा, त्याच्या अगोदर पासून होते. हा, 100 पूर्वीचे आहे. बरोबर. हा, पण ही इमारत साधारण 1947 पासून आहे. बरोबर. आणि आता हे इकडे शिक्षक पण आहेत. आणि आता किती विद्यार्थी शाळेमध्ये? 9 विद्यार्थी. आणि आता तुम्ही शिक्षकांचं नाव काय? तुमचं नाव काय? माझं भरदत्तराम कानेकर. ओके. आणि मॅडमचं? संचिता प्रभू. ओके. आणि मुख्याध्यापक आहेत. हा, आणि तुम्ही? भक्ती कानेकर. मग 2 शिक्षक म्हणजे टोटल 3 शिक्षक आहेत तुम्ही. ओके. आता सध्या पट कमी आहे, पण हळूहळू वाढेल. कमी आहे ते हो, गावामध्ये विद्यार्थी एवढे आहेत. बरोबर. म्हणजे ते सगळे 100% आहेत. हा, पण अगोदर म्हणजे पूर्वीच्या काळात हे सगळे माझे विद्यार्थी. तुमच्या वेळी किती विद्यार्थी असायचे? दर सरस्वती पूजेला नाटक व्हायचं आमचं. नाही, पण तुमच्या काळात किती विद्यार्थी असायचे शाळेत? त्यावेळी सांगतो, नाही म्हटलं तरी एका वर्गात असायचे 15-20 म्हणजे 7वी पर्यंत साधारण 70-80 लोक असायची. बरोबर. आणि आता गावोगावची हीच परिस्थिती आहे की सगळेजण आता शहरात जातात. हा, शहरात जातात, मुंबईला जातात, आणि इकडची लोक कणकवली असं म्हणजे शहर पकडतात. त्याच्यामुळे लोकसंख्याच एवढी कमी आहे. बरोबर. हा, गाव पण छोटे आहे. 100% दाखल तशी काय बरोबर. मुलं इकडे आहेत. हे सगळे मुलं आहेत इकडे. ते बघा. आणि सुंदर जुनी शाळा बघतोय आपण, 100 वर्षापासूनची आहे. म्हणजे ऑन रेकॉर्ड ही 1947 पासून आहे. हा वर्ग आहे. अशा प्रकारे सुंदर अशी इथली शाळा आहे. किती तुझे वर्ग आहेत आता इकडे? इथे 3री आणि 6वी बसते. 3री आणि 6वी. हा, आणि इकडे पण आहेत वर्ग. इकडे एक आहे, त्या वर्गात आहे. हा, तिथे डिजिटल वर्ग आहे. हा, तू दाखवे जरा डिजिटल वर्ग. सरस्वती पूजन तयारी चालू आहे. मस्त. आणि तुम्हीच केलं सगळ्यांना, विद्यार्थ्यांनी? हा, तर अशा प्रकारे सुंदर सुंदर डेकोरेशन केलं. कपचा वापर केलेला आहे. सगळं म्हणजे सगळं बोल कॅबिनेट असतं सगळ्या. हा, संपूर्ण शैक्षणिक. बरोबर. आणि शाळेकडे मुख्याध्यापक ऑफिस आहे. त्याच्यावर हे नाही म्हणजे विद्यार्थी कमी असल्यामुळे आणि आज सोमवार असल्यामुळे लाईट नाही. बरोबर. आज लाईट नाही, सोमवार आहे. आणि हा एक वर्ग आहे समोर. प्रोग्राम सगळे आता होतात. हा डिजिटल वर्ग आहे. डिजिटल वर्ग बघूया. हा, लाईट नाही, पण वर्ग दाखवूया आपण डिजिटल. इकडे हा हे केलं, मॉनिटर केलं ना व्हाईट. हा, या ठिकाणी मॉनिटर लावून प्रोजेक्टर समोर प्रोजेक्टर आहे. प्रोजेक्टर इथे प्रोजेक्ट करून मुलांना डिजिटली दाखवलं जातं. हे भिंतीलाच तुम्ही हे केलं, पडद्याचं रूपांतर केलं. बरोबर. आणि हा आहे इथला प्रोजेक्टर. तर अशा प्रकारे मुलांना डिजिटली शिकवलं जातं इकडे. आणि तुमचा डिजिटलचा तास केव्हा असतो? जसं जसं आवश्यक असेल ना त्या त्यावेळी दाखवायचं. ओके. म्हणजे वर्गात वेळ ना मध्ये. हां हां. आणि कोकणातली जुनी शाळा आहे, म्हणजे 100 वर्ष झाली म्हणजे खूप जुनी आहे. बरोबर. ऑफिशियल 75+ वर्ष झालेली आहेत, पण वरती माळी चालू नाही ना, वरचा वापर जास्त नसतो. बरोबर. मुलं कमी आहेत. बरोबर. बरोबर. तर धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल. अशा प्रकारे सुंदर एक जुनी शाळा बघितली. आणि तुम्ही दोघेही माझे विद्यार्थी ना? हे सगळे इथलीच विद्यार्थी. हा, ते माझे विद्यार्थ्यांबरोबर आपण ही शाळा बघितली. आणि तिकडे अंगणवाडी आहे ना? आता आपण इथली बाजूची अंगणवाडी सुद्धा बघतोय. ही जुनी शाळा आहे आणि बाजूला त्यांची अंगणवाडी. सोमवार असल्यामुळे लाईट नाही आहे. बरं. ही अंगणवाडी किती मुलं आहेत सध्या? 2 मुलं आहेत ना? तुमचं नाव काय? ओके. आणि तुमचं? ओके. आणि ही 2 मुलं आहेत सध्या? गेल्या वर्षी किती होती? 4 होती. यावर्षी 2 आहेत. हा. तर तुमचं टायमिंग काय अंगणवाडीचा? हा, रोज. ओके. तर हा अंगणवाडी वर्ग आहे बाजूला. तर मुलं कमी आहे सध्या इकडे, शाळेत पण आणि अंगणवाडीत पण. आणि बघा जुनी शाळा बघतोय आपण, चिरेबंदी शाळा आहे. तेव्हाच बांधकाम आहे ते. 1947 म्हणजे
आपल्या देशाला जेवढी वर्ष स्वातंत्र्य होऊन झाले तेवढीच वर्ष शाळेला झाली आहेत. इमारतीला शाळा जुनी आहे अजून, पण ही इमारत 1947ची आहे ऑन रेकॉर्ड. मस्त सुंदर. इकडे घसरगुंडी पण आहे, स्लाईड बरोबर. आणि जुन्या पद्धतीचे असल्यामुळे त्याचं स्ट्रक्चर बघा असतं. जुनी शाळा बघायला, आणि जुनी शाळा आता दुर्मिळ चालल्यात कारण सगळीकडे नवीन बिल्डिंग बनतात. आणि आपण जुनी इमारत बघतो शाळेची. कुठचा हा वरती ना, हा त्यावेळी हा त्यावेळी मुलांची संख्या जास्त होती त्यामुळे वरती पण वर्ग भरायचे ना. नाटक स्टेज असायची, पब्लिक सगळं बसायचं. बरोबर. त्यावेळी 100च्या आसपास मुलं असायची. जास्त. बरोबर. आता आपण निसर्ग, आता हे दोघेही आपल्याबरोबर फिरले आणि तुम्ही चांगली माहिती सांगितली. मी बोमडेश्वर मंदिराची सुद्धा आणि शाळेबद्दल पण चांगली सांगितली. आणि दोन्ही या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. तर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचं सुंदर गाव आपण म्हणजे तुम्हाला आम्हाला दाखवल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर अशा प्रकारे ते आपल्यासाठी स्पेशल वेळ काढून आले. तर आता आपण या गावाचे ड्रोन शॉट बघूया व्हिडिओच्या एंडिंगला. तुम्हाला ड्रोनमधून संपूर्ण गाव लक्षात येईल कसं आहे ते. हे बोमडेश्वर मंदिराच्या बाजूला जाऊ आपण. हे बोमडेश्वर मंदिर आणि शाळा, आणि मग अशा पण त्या बाजूला पावणे मंदिर. रस्त्याच्या बाजूला ना हा स्पॉट बघा, सुंदर असं तिथला व्हाळ आहे. आणि व्हाळाच्या वरती त्यांनी बांध केलं त्यामुळे सुंदर असं धबधबा तयार झाला. सुंदर निसर्गरम्य असं ठिकाण आहे. आणि मिनी वॉटरफॉल तयार झाला, छोटा वॉटरफॉल बांधावर. आणि तुम्ही ना जर म्हणजे मठबुद्रुक गावामध्ये किंवा बुधळे गावामध्ये येत असाल ना, तर हा रस्त्यावरच्या बाजूलाच संतोष वडापाव सेंटर, चुलीवरचा वडापाव भेटतो यांच्याकडे. संतोष गोलतकर यांचं आहे ते. कोलतकर ना, गोलत. ओके. आणि या ठिकाणी तुम्ही चहा पिऊ शकता. आणि इथे चुलीवरचा वडापाव दाखवतो तुम्हाला. आपण बघूया कशा प्रकारे वड्या बनवतो आहे बघा. चुलीवरचा वडा, टेस्टी वडा. आणि लांबून लांबून लोक येऊन म्हणजे इकडे गाडी थांबून खातात ना. काय म्हणजे या रूटला जेवढी लोक आहेत ड्रायव्हर बिर त्यांना माहिती आहे स्पॉट. ही लोक इकडे गाडी थांबवतात. आणि भजी, वडापाव, काय काय भेटतं तुमच्याकडे? वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी, वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी, आमलेट. पाव. आता ते आपल्याला वडापाव बनवून देणार आहे मस्त गरम गरम. वडापाव 12 रुपये आणि कांदा भजी 30 रुपये. कांदा भजी की बटाटा भजी असतात? बटाटा भजी असतात, कांदा भजी असतात. तुम्ही नक्की ट्राय करा कधी येईल तर. आणि टेस्ट कशी ती पण सांगा का कमेंटमध्ये व्हिडिओ. मस्त वडापाव आहे. आता वडे खाव्या. पाव नाही ना आज, वडापाव, वडे. आपण फक्त वडे खाणार मस्त. आता गरम गरम वडापाव बनतो आपल्या इथे. वडे बनतात मस्त गरम, चुलीवरचे वडे. तुम्ही आला तिकडे ना या रोडला तर नक्की ट्राय करा. नंबर सांगा मग. 82, 43, 97, 34. इकडे जर यांना असाल तर यांना नक्की ऑर्डर देऊ शकता फोनवर. मोबाईल आहे म्हणजे रेंज आहे इकडे. रेंज जाऊन येऊ म्हणजे लाईट असतं तर रेंज नसते बघा. थोडा लाईटचा इश्यू असतो, पण फोन लागला तर तुम्ही नक्की यांना ऑर्डर देऊ शकता. वडे तयार झालेले आहेत मस्त. आपले गरम गरम वडे आलेले आहेत हे बघा. तुम्ही इकडे मस्त गरम गरम वड्याचा आनंद घेऊ शकता. आपण वडे मागितले, तुम्हाला भजी पण भेटतील इकडे. मस्त मिरची आणि वडे. मला कांदा पण भेटेल, आवडेल. कसं आहे रे सुयोग? मस्त आहे, मस्त ना, गरम गरम कुरकुरीत. भाजी खूप टेस्टी आहे. आणि चुलीवरचा फ्लेवरच वेगळा. सुयोगने रिव्ह्यू सुद्धा दिलेला आहे, मस्त वाटलं सुयोगला. मुंबईवाला आहे त्याच्यामुळे त्याला चव माहिती आहे. ठीक आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर संतोष यांनी खरोखर अप्रतिम चव आहे तुमच्या वडापावची. मस्त वाटलं, छान. आणि लोक खुश होतात ना इकडे. यांची नेहमीची गिरायक आहे. इकडचे जे गाडीवाले आहेत ते कायम इकडे गाडी थांबवतात. म्हणजे जे ट्रान्सपोर्टवाले असतात, गाडीवाले असतात, रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे. तर अशा प्रकारे सुंदर निसर्गरम्य मठबुद्रुक गाव बघितलं आपण. आणि त्यांचं हे हॉटेल 20 वर्ष झाली ना हॉटेलला. आणि तुम्ही इकडे आला तर तुम्हाला हे सुद्धा ऑप्शन सगळे आहेत त्यांचे.
मस्त त्यांचं दुकान आहे आणि पंक्चरचं पण करतं काम, म्हणजे आजूबाजूला गाडी पंक्चर झाली एरियात तर या त्यांचं पंक्चरचं पण काम करतात ते. तर आता तुम्ही या गावाची सुंदर अशी ड्रोन शॉट एन्जॉय करा, मस्त निसर्गरम्य मठ बुद्रुक.